महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कक्षाची स्थापना. आचारसंहिता कक्ष प्रमुखांसह 3 सहाय्यक अधिकारी नियुक्त. राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांनी आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याबाबतची माहिती आणि तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता प्रसारमाध्यमांना दिली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृह नेता यांच्या दालनात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या प्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी श्रीमती सायली सोळंके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना सहाय्यक म्हणून नगर रचना विभागाचे रचना सहाय्यक जितेंद्र शेळके, अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख आदित्य बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेल्या वेळेपासून आणि दिनांकापासून लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता अंमलात राहील. ही आचारसंहिता महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात लागू राहील. या क्षेत्रातील मतदारांवर प्रलोभने देणारी कोणतीही कृती अथवा घोषणा कोणतेही मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, इतर पदाधिकाऱ्यांनी किंवा शासनाच्या विभागाला इतरत्र सुद्धा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा यशवंत डांगे यांनी सांगितले.